या सृष्टीतील काही गोष्टी ऐकल्यावरती हे खरंच आहे का अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्या मनाला पडतो. सृष्टीमध्ये असे काही प्राणी आहेत की ज्यांचं आयुष्य काही तास म्हणजे एका दिवसापेक्षा कमी आहे. मात्र आज जो आपण हा प्राणी पाहणार आहोत या प्राण्यांचं आयुष्य 10,000 या वर्षापेक्षा सुद्धा जास्त असतं. सुरुवातीला तुम्हाला ऐकल्यावरती खोटं वाटेल, पण हे खरं आहे. हा समोर दिसणारा प्राणी त्याचं आयुष्य 10,000 वर्षापेक्षा अधिक असतं. अगदी 10,000 ते 15,000 वर्षापर्यंत हे प्राणी जगतात. मग हा कोणता प्राणी आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. हा प्राणी आहे ज्याचं नाव आहे ग्लास स्पंज. हा प्राणी दिसताना काचेसारखा स्वरूपाचा दिसतो, म्हणून त्याला ग्लास स्पंज, काचेसारखा स्पंज असं म्हटलं जातं. आता या प्राण्यांमध्ये काय वेगळेपण आहे ते आपण जाणून घेऊयात. आता या प्राण्यांची जी वाढ आहे ती अत्यंत हळूवार, अगदी खूप कमी 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 वेगाने घडत असते, ज्यामुळं अशा प्राण्यांचं लाईफ जास्त असतं. हे प्राणी जर पाहिले तर थंड अशा वातावरणात खोल महासागरामध्ये तुम्हाला दिसून येतील. आणि प्रामुख्याने हे जर प्राणी पाहिले तर ते अंटार्क्टिकाच्या भागामध्ये, समुद्राच्या भागामध्ये तुम्हाला दिसून येतील. साधारणतः लाईफ त्यांचं जर पाहिलं तर 10,000 ते 15,000 वर्षापर्यंत सुद्धा काहींमध्ये दिसून येतं. हे काचेसारखे असतात. हे प्रामुख्याने सिलिका या घटकापासून बनलेले असतात. आणि यांचा संघ जर पाहिला, फायलम जर पाहिला तर पोरिफेरा या गटातील हा प्राणी आहे, लक्षात घ्या. ओके. मग आता पोरिफेरा या गटातील प्राण्यांचे वेगळेपण असतं. पोरिफेरामध्ये पोर हा शब्द आलेला आहे. पोरचा अर्थ आहे छिद्र, म्हणजे या गटातील प्राण्यांच्या बाह्यशरीरावरती छिद्र असतात. छिद्रयुक्त प्राणी दिसताना जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हा स्पंज सारखा, छिद्रांसारखा दिसणारा प्राणी आहे, म्हणून याचा फायलम आहे पोरिफेरा. ओके. काय अजून वेगळेपण आहे या प्राण्यांचं तर बघा, हे जे प्राणी दिसतात, ओके, यांच्यामध्ये संघटन पातळी कोणती आहे, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन प्रकार काय आहे, म्हणजे काचपंज हा जो प्राणी आहे याच्या शरीरामध्ये जगण्यासाठी ज्या प्रक्रिया घडतात ते सर्व पेशीच्या पातळीवरती घडतात. कारण यांच्यामध्ये खऱ्या स्वरूपातल्या ऊती आणि अवयव नसतात, म्हणजे ट्रू टिश्यू अँड ऑर्गन त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेले नसतात. त्यांच्यामुळं त्यांच्यामध्ये जगण्यासाठी पेशी हाच जीवन स्तर असतो. जसं की आपल्याकडे संस्था आहे, पचन संस्था, प्रजनन संस्था, उत्सर्जन संस्था, तसं यांच्यामध्ये फक्त पेशी असतात. या पेशीमध्ये त्यांच्या जगण्याच्या सगळ्या प्रक्रिया घडतात, म्हणून सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये सुद्धा जगण्याच्या सगळ्या क्रिया सेलमध्येच घडतात, पण आपली लेवल जी आहे ती ऑर्गन सिस्टीम लेवल प्रकार आहे. यांच्यामध्ये फक्त सेल लेवल हा प्रकार असतो. त्यानंतर या प्राण्यांमध्ये जर पाहिलं तर यांच्यामध्ये छिद्र असतात, आणि ही छिद्र दोन प्रकारचे असतात. एक लहान छिद्र असतात त्यांना ऑस्टिया म्हणतात, आणि जी मोठी छिद्र असतात त्यांना ऑस्कुलम म्हटलं जातं. दोन प्रकारची छिद्र आहेत, लहान छिद्र ऑस्टिया आणि मोठी छिद्र आहे ती ऑस्कुलम असतं, लक्षात घ्या. आणि यांच्यामध्ये वेगळा असा प्रकार आहे की हे छिद्रांमार्फत पाणी आत घेतात आणि बाहेर टाकतात, म्हणून त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार असतो वॉटर कॅनल सिस्टीम. काय आहे? वॉटर कॅनल सिस्टीम असा प्रकार असतो. आणि हे पाणी आतमध्ये घेतल्यानंतर त्या पाण्याच्या आतमध्ये जे अन्न पदार्थ असतात, हे अन्न पदार्थ ह्या छिद्रांमार्फत, म्हणजे पाणी बाहेर टाकलं जातं आणि ते छिद्रांमार्फत ते अन्न पदार्थ त्या प्राण्याच्या आतमध्ये ट्रॅप केले जातात. त्याला म्हटलं जातं, म्हणजे यांच्याकडे ही फिल्टर फिडिंग नावाचा प्रकार असतो. फिल्टर फिडिंग म्हणजे अन्न पदार्थ मिळवण्यासाठी ते काय करतात, जसं की हे बघा, आता हा प्राणी जर तुम्ही पाहिला ना तर ह्या छिद्रांच्या द्वारे काय होतं, पाणी आतमध्ये येतं. त्या पाण्याबरोबर अन्न पदार्थाचे काही कण पण असतात, आणि जेव्हा पाणी बाहेर पडतं तेव्हा ते अन्न पदार्थाचे कण त्याच्या आतमध्ये ट्रॅप होत असतात. लक्षात, अशा प्रकारच्या अन्नग्रहणाच्या पद्धतीला फिल्टर फिडिंग असं म्हटलं जातं. ओके. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या प्राण्यांमध्ये ऑलरेडी मी सांगितलं नलिका संस्था असते, ती कोणत्या प्रकारची आहे, तो वॉटर कॅनल सिस्टीम आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम यांच्यामध्ये आहे. ओके. आता जे अन्न पदार्थाचे तुकडे जे ट्रॅप करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पेसिफिक अशा सेल डेव्हलप झालेल्या असतात, त्या सेलचं नाव आहे मित्रांनो कॉइनोसाइट्स नावाचे सेल्स असतात, जे पाण्यातील अन्न पदार्थाला ट्रॅप करतात, बाहेर जाऊन देत नाहीत, लक्षात ठेवा. ओके. आणि हे फ्लॅजिलाच्या मार्फत ते काय करत असतात, तर फ्लॅजिला नावाचा भाग आहे, त्याला मराठीत कशाभिका किंवा कशालिका म्हटलं जातं, यांच्या पद्धतीने पाण्याचा प्रवाह काय करतात तर ते निर्माण करत असतात.
त्यानंतर स्थानबद्ध म्हणजे ज्याला सेसाईल असं म्हटलं जातं, म्हणजे या गटातले प्राणी किंवा हे जे प्राणी आहेत ते स्थानबद्ध एकाच ठिकाणी स्थिर असे असतात. ओके. पण म्हणजे प्रौढावस्थेमध्ये हे प्राणी हालचाल करत नाहीत, लक्षात ठेवा. मग प्रौढावस्थेच्या आधीच्या अवस्थेमध्ये लार्वा स्टेजमध्ये म्हणूयात आपण, ते काय करत असतात तर हालचाल करत असतात. ओके. मग कुठेतरी एकाच ठिकाणी ते काय करत असतात, एखाद्या घटकाला चिटकून राहतात, लक्षात ठेवायचं. त्यानंतर यांची सिमेट्री जर पाहिली तर या गटातल्या प्राण्यांचा आकार निश्चित नसतो, त्याच्यामुळे त्यांच्या शरीराचे समान भाग पडत नाहीत. जसं की बघा, आता आपल्या शरीराचा आकार निश्चित आहे. आपल्याला जर असं उभं कापलं तर आपल्या शरीराचे 2 समान भाग पडतात, डावीकडचा उजवीकडचा, कारण आपला आकार निश्चित आहे. मात्र या गटातल्या प्राण्यांच्या आकार निश्चित नसल्यामुळं यांच्या शरीराचे, त्यांना उभं कापा आडवं कापा कसंही कट करा, त्यांच्या शरीराचे समान भाग पडत नाहीत. म्हणजे हे जर प्राणी पाहिले तर हे कोणत्या प्रकारामध्ये गेलेले आहेत प्रामुख्याने तर असिमेट्रिक. तर काही प्रजातींमध्ये रॅडियल सिमेट्रीचा प्रकार आहे, पण मुख्य असिमेट्रिक म्हणजे शरीराचे समान भाग पडत नाहीत अशा स्वरूपाचे आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्ही जे ऐकलं की स्पंज नावाचा प्राणी 10,000 वर्षापेक्षा अधिक ऐकतो, तर ही गोष्ट खरी आहे. जो पोरिफेरा गटातील महत्वाचा असा प्राणी आहे. अशा स्वरूपातल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.